नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कुटुंब. कुटुंब टिकवण्यासाठी नक्की काय लागतं आणि घटस्फोट जो आजकाल खूप सामान्य वाटतो तो खरंच एक उपाय आहे का? चला, पंडित श्री राम शर्मा आचार्यजींच्या विचारांतून या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आणि या विश्लेषणाची सुरुवातच या एका शक्तिशाली विचाराने करूया. बघा, घटस्फोट हा कायमस्वरूपी उपाय नाही तर नवीन समस्यांची सुरुवात आहे. हाच विचार आपल्या आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू असणार आहे. तर मग हा विषय आपण कसा समजून घेणार आहोत? आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिलं, कुटुंब म्हणजे नेमकं काय? मग त्याचा पाया कशावर असतो? विभक्त होण्याचे परिणाम काय होतात? विशेषतः मुलांवर काय परिणाम होतो? आणि शेवटी यावर खरा मार्ग कोणता असू शकतो? चला तर सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत मुद्द्यापासून. आचार्यजींच्या मते कुटुंब हे फक्त एक सामाजिक बंधन नाही, तर त्याहून खूप काहीतरी मोठं आहे. एक पवित्र संस्था आहे. पाहूया याचा नेमका अर्थ काय होतो. म्हणजे कुटुंबाला पवित्र संस्था का म्हटलंय? कारण ही एक अशी रचना आहे जी फक्त गरजेपोटी नाही तर खोल मूल्यांवर, संस्कारांवर उभी आहे. हे फक्त एकत्र राहणं नाही, तर त्यामागे खूप मोठा आणि उदात्त हेतू आहे. बरं, जर कुटुंब ही एक पवित्र संस्था असेल तर मग तिचा पाया कशावर उभा असतो? म्हणजे ती कशामुळे टिकून राहते? आचार्यजींच्या मते यामागे 2 मुख्य गोष्टी आहेत. हे 2 कुटुंबांचे मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिला म्हणजे सद्भाव, म्हणजेच एकमेकांबद्दल मनात चांगली भावना असणं, आणि दुसरा म्हणजे सहकार्य, एकमेकांना साथ देणं. याच 2 गोष्टींवर कुटुंबाची इमारत उभी राहते. आणि इथेच ना आपल्याला संघर्षाचं मूळ सापडतं. हक्क आणि कर्तव्य. जेव्हा कुटुंबात प्रत्येकजण माझे हक्क काय आहेत याचा विचार करतो तेव्हा वाद होतात. पण जेव्हा प्रत्येकजण माझं कर्तव्य काय आहे यावर लक्ष देतो तेव्हा घरात सुसंवाद आणि ताकद निर्माण होते. पण विचार करा, जेव्हा कर्तव्यांपेक्षा हक्कांवरूनच भांडणं सुरू होतात तेव्हा काय होतं? तेव्हाच घटस्फोटासारखी गोष्ट समोर येते. आणि या विचारधारेनुसार ही एक खूप मोठी समस्या मानली गेली आहे. आजच्या धावपळीच्या जगात नात्यात काही बिनसल्लं की विभक्त होणं हा एक सोपा आणि सरळ पर्याय वाटू शकतो. अनेकांना वाटतं की चला वेगळा होऊया आणि प्रश्न मिटवून टाकूया. हे जे चित्र आहे ना ते आपल्याला विचार करायला भाग पाडतं. हे फक्त आकडे नाहीत. पूर्वीच्या तुलनेत आज कौटुंबिक वाद आणि कोर्ट कचेऱ्या किती वाढल्या आहेत हे यातून दिसतं. ही बदललेल्या मानसिकतेची खूण आहे. पण खरा प्रश्न हा आहे की कायद्याच्या कागदपत्रांवर सही करून वेगळं झाल्यावर मनात निर्माण झालेली दरी खरंच भरून निघते का? खरं तर अनेकदा याच्या अगदी उलट होतं. मूळ विचारानुसार विभक्त झाल्याने आयुष्य सोपं होण्याऐवजी ते अनेकदा अधिक गुंतागुंतीचं आणि कठीण होऊन बसतं. आणि या सगळ्या विभक्त होण्याचा सर्वात मोठा, सर्वात खोल आणि गंभीर परिणाम कोणावर होत असेल तर तो म्हणजे पुढच्या पिढीवर, आपल्या मुलांवर. या नात्यांच्या तुटण्याची सर्वात मोठी किंमत कोण मोजतं? तर ती निरागस मुलं. त्यांच्या लहानशा मुलावर होणारे आघात खूप खोलवर जातात आणि ते आयुष्यभर त्यांच्यासोबत राहू शकतात. विचार करा, ती मुलं आई आणि वडील दोघांच्याही प्रेमासाठी, मायेसाठी तळमळत असतात. आणि जेव्हा त्यांना ते मिळत नाही तेव्हा त्यांच्या मानसिक आणि भावनिक वाढीवर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या वाट्याला एकटेपणा आणि गोंधळ येतो. मग या सगळ्या गंभीर परिणामांना पाहता यावर उपाय काय? हा विचारप्रवाह आपल्याला पुढे कोणता मार्ग दाखवतो? तर उपाय म्हणून वेगळं होण्याचा नाही तर पुन्हा एकदा मूळ तत्वांकडे परत जाण्याचा मार्ग सुचवला जातो. म्हणजे काय? तर आपल्या कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करा, एकमेकांबद्दल चांगली भावना आणि सहकार्याची वृत्ती जपा, आणि काहीही झालं तरी कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आणि हे आपल्याला पुन्हा आपल्या सुरुवातीच्या त्या मुख्य विचाराकडे घेऊन येतं. घटस्फोटाकडे समस्यांचा शेवट म्हणून पाहू नका, तर कदाचित तो एका नव्या आणि वेगळ्या प्रकारच्या समस्यांची सुरुवात असू शकतो. आणि शेवटी हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. कुटुंब तुटल्यावर त्याला जोडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा ते मुळात तुटणारच नाही इतकं मजबूत आधीच का बनवू नये? त्याचा पायाच इतका पक्का का करू नये? यावर नक्कीच विचार करायला हवा.